गणपती बाप्पा मोरया. बाप्पा, आज नव्या वर्षाचा पहिलाच दिवस आहे. आशीर्वाद द्या की नव्या वर्षाची सुरुवात शुभ होवो आणि पूर्ण वर्ष असंच हसत खेळत निघून जावं. माधवी, काय आहे? मी बाप्पाकडे आशीर्वाद मागतो आणि तू तथास्तू म्हणतेस. अहो तेच तर, बाप्पाने तुमचं ऐकलंय. नव्या वर्षाच्या आनंदात मी तुमच्यासाठी स्पेशल डिंकाचे लाडू बनवले. ओ, काय सांगतेस माधवी? तुझ्या हातचे डिंकाचे लाडू? याहून चांगली सुरुवात तर होऊ शकत नाही नव्या वर्षाची. जा घेऊन ये. एक मिनिट, तुम्हाला नाही वाटत तुम्ही काहीतरी विसरताय म्हणून? काय? तुमच्या प्रेमळ बायकोला तुम्ही अजून विश केलेलं नाहीये. नवीन वर्षाच्या शुभेच्छाच दिल्या नाहीयेत. हॅपी 2020 तर म्हणा ना. हो, अगं बायको, हे काय बोलतेस तू? जर मी शिक्षक आहे तर तू माझा सिलेबस आहे. जर मी पेन आहे तर तू माझी शाई आहेस. जर मी पुस्तक आहे तर तू माझं कव्हर आहेस. जर मी पेन्सिल आहे तर तू माझं शार्पनर आहेस. जर मी ट्युशन आहे तर तू माझी. उदाहरण नाही मागितलेली. हॅपी 2020 तर म्हणा ना. ओके, हॅपी न्यू इयर. नववर्षाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. नूतन वर्ष अभिनंदन. वर्ष सुखाचं जावो. हॅपी न्यू इयर माधवी. भावना पोहोचल्या, मिळाल्या शुभेच्छा. अच्छा, आता तुम्ही बसा, मी मस्तपैकी डिंकाचे लाडू घेऊन येते. जा. हे घ्या, तुमच्यासाठी पेश आहे डिंकाचे लाडू. ओहो, असं नाही. मग कसं? ते काय, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे ना, नवी नवी सुरुवात. तर मी असं म्हणत होते की मी तुम्हाला माझ्या हाताने लाडू भरवते आज. हो, मग तर लाडू आणखीनच गोड लागतील. बरोबर. नाही नाही, असं नाही. आता परत असं नाही म्हणजे? डोळे बंद करा बरं तुम्ही. का डोळे का बंद करायचे? मला लाज वाटते मग. अगं बरं बाई, ठीक आहे, हे घे. आता तोंड उघडा. बरोबर. अरे बापरे, इतकं मोठं नाही, एकच लाडू आहे. ओके. हे घ्या, तिखट लागलं, गोड लाडू खाऊन घ्या. नाही, गरज नाहीये. तुझ्या आजची मिरची पण मला गोड लागते. ओहो, काय सांगताय? मग अजून एक घ्या. काय अजून काय? लाडू दे इकडे. माधवी, नव्या वर्षाचा पहिला दिवस खरंच आठवणीत राहणार आहे माझ्या. वा 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 माधवी, अप्रतिम बनवल्याचा लाडू तू, अप्रतिम. थँक्यू. आता मी तुला एक सरप्राईज देणार. अय्या, काय 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 काय? एक हा, जरा हात दे. असेच. आणि ते सरप्राईज आहे. मी तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवून आणते. हे लबाड, बरं नाश्ता नकोय मला, फक्त चहाच घेऊन ये. ओके. आजचा पेपर काय म्हणतोय? बघू काय लिहिलंय. नवीन वर्षाचं संपूर्ण जगात जोरदार स्वागत. ते तर व्हायलाच पाहिजे. नवीन वर्ष आहे, काहीतरी खास झालंच पाहिजे. वा वा वा. नव्या वर्षात 40 लोकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह करताना पकडलं. बरं झालं, बरं झालं. नव्या वर्षाची रात्र कोठडीत निघाली असेल. किती वेळा सांगितलं की असं नाही केलं पाहिजे, पण लोक ऐकतात कुठे. क्या बात आहे, ही तर खरंच भारी बातमी आहे. माधवीला हेच सरप्राईज देतो. नाही नाही नाही, काम करतो, यांनाच इथे बोलून घेतो. माधवीलाच काय अख्ख्या गोकुळधामला सरप्राईज मिळेल. यस, नव्या वर्षात ह्याच्याहून भारी काही असूच शकत नाही. ठरलं ठरलं, यांनाच इथे बोलावून घेतो. कसं बोलवू, कसं बोलवू? पोपटलाल, पोपटलाल मला मदत करेल. यस, पोपटलाल, पोपटलाल. अहो, हा, कुठे चाललात तुम्ही? अगं पोपटलालकडे चाललोय, अर्जंट काम. चहा तर पिऊन जा ना. हो दे. आणि काय एवढं धावत का जाताय? काय झालंय? सावकाश सावकाश सावकाश. नंतर सांगतो ना माधवी. हो पण काहीतरी सांगा ना. काय नंतर नंतर नंतर. अहो सांगा ना, असं काय? अहो, जर हे लोक इकडे यायला तयार झाले ना, तर सगळ्यांना जबरदस्त सरप्राईज मिळेल. नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरू झाला, पण अजून बबिताजींचं दर्शन नाही झालं.
काय करतोयस भिडे? लक्ष कुठे आहे तुझं भाऊ? जरा बघून चालत जा ना. आता ही सॉसची बाटली माझ्या हातातून पडून फुटली असती तर नाही फुटली याचं दुःख आहे. दे, मी फोडून देतो. हे घे. जेठालाल, अरे अनब्रेकेबल आहे, काळजी करू नको, नाही फुटणार ती. अरे तरी पण जरा बघून चालायला पाहिजे ना. मान्य आहे की माझं लक्ष नव्हतं, मी बघून चालत नव्हतो, पण तू तर बघून चालत होतास ना जेठालाल. जेव्हा तू पाहिलंस की माझं लक्ष नाहीये, मग तू बाजूला व्हायला हवं होतंस. तू का मला धडकलास? की तुझंही लक्ष कुठे दुसरीकडे होतं? हो नक्कीच, तुझंही लक्ष दुसरीकडेच होतं. त्या दिवशी जेठालाल याच जागेवर समोरून आलेला टेम्पो तुला दिसला नव्हता. ऍक्सिडेंट होता होता वाचलास तू. आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा आने वाला कोई तूफान है. याच जागेवर आल्यावर माहित नाही तुझं काय होत असतं. कुठे हरवतोस तू? याच जागेवर आल्यावर कुठे हरवून जात म्हणायचं का तुला? हे बघ जेठालाल, आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. मला तुझ्याशी भांडायचं नाहीये, मला माफ कर. माफ केलं. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हे भिडे, हा, सिविंग मध्ये कुठे चाललास? ते तिकडे पोपटलालच्या घरी. का? पोपटलालकडे काय काम आहे काहीतरी काम. मला नाही सांगू शकत. नाही, आणि तुलाच का जेठालाल कोणालाच नाही सांगू शकत. हो, असं काय काम आहे भाऊ जे तू कोणालाही नाही सांगू शकत? पर्सनल आहे? नाही, पर्सनल नाही जेठालाल, सार्वजनिक आहे. ठीक आहे, तर मग तू का कोणालाच नाही सांगू शकत? आहे काहीतरी काम, नाही सांगू शकत, पण सांगणार, सगळ्यांना सांगणार. पण त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. देव करो आणि मला जे काही हवंय ना ते होऊ दे. हो, पोपटलालसाठी काही स्थळ वगैरे घेऊन आलायस का? अरे मी बोललो ना जेठालाल सार्वजनिक आहे, मग पोपटलालचं स्थळ सार्वजनिक कसं असू शकतं? लवकर घरी जा, नाही तर तो केचप एक्सपायर होईल ना. जा. अरे भिडे, अरे आता काय जेठालाल? अरे लक्ष कुठे आहे तुझं? अरे परत? अरे बोललो ना एकदा की धक्का लागला, सॉरी. परत तू काय? अरे ते नाही भाऊ, त्याच्यासाठी नाही बोलवलं तुला परत. मग आज सुविचार नाही लिहिलास तो? अरे हा, विसरलो. तर मग जा लिही. हा. आने वाला प्रत्येक दिन वर्ष में सबसे अच्छा दिन है, इस बात की अपने मन में गांठ बांध लीजिए. काय अर्थ काय या सुविचाराचा? याचा अर्थ हा आहे जेठालाल की खूप साऱ्या लोकांचं असं मानणं असतं की वर्षाचा जर पहिला दिवस चांगला गेला तर अख्खं वर्ष चांगलं जाईल. पण विदेशी लेखक वालिडो कोण आहे? वालिडो कोण आहे? वालिडो नाही जेठालाल, राल्फ वाल्डो इमर्सन. त्यांचा हा विचार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही असं मानून चला की वर्षाचा प्रत्येक दिवस चांगला दिवस आहे. या वडिलांचा विचार तर चांगला आहे. वडील नाही जेठालाल, वॉल्डो. सॉरी, वॉल्डो भाऊंचा विचार चांगला आहे. चल आता केचप घेऊन तुझ्या घरी जा, म्हणजे मला जाता येईल पोपटलालच्या घरी. नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन आशेला घेऊन हे नवीन कॅलेंडर लावून टाकतो आता. पण या वर्षीची भिंत मला बदलावी लागेल. 2 वर्षांपूर्वी इथे लावलं होतं तेव्हाही लग्न जमलं नव्हतं. मागच्या वर्षी आत बेडरूम मध्ये लावलं होतं तेव्हाही काही झालं नव्हतं. या भिंतीवर आजवर कॅलेंडर नाही लावलं मी. या वर्षी इथेच लावून बघतो. सर्वात आधी ठेया ठोकावं लागेल ना. पोपटलाल, हॅपी न्यू इयर पोपटलाल. अरे नववर्षाच्या शुभेच्छा भाऊ. जग घालून टाकलंस तू माझं. मला आधी खाली उतरव आता.